रत्नागिरीच्या राजापूर नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडीला धक्का. काँग्रेस नगरसेवक अफरोज झारी यांचं जात प्रमाणपत्र अवैध. अफरोज झारी यांचं नगरसेवक पद धोक्यात. गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील भिलाड रेल्वे स्थानकाजवळ भरूच पालघर ट्रेनचा एक डबा रुळावरून घसरला. अहमदाबादकडे जाणारी रेल्वे वाहतूकही आता विस्कळीत. रेल्वे रुळ पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू. पालघरमधल्या मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला डहाणू बोर्डी सागरी राज्यमार्ग पुन्हा सुरू. सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीचं काम पूर्ण केल्यानं वाहतूक पूर्ववत. गोंदियामध्ये रिमझिम पावसाची हजेरी. धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. सततच्या सरींमुळे लागवडीच्या कामांना वेग. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं आनंदाचं वातावरण. पालघरच्या मनोरमध्ये वैतरणा नदीच्या पुरामुळे वाहून गेलेली पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन दुरुस्त. लवकरच आता मनोर गावाचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू होण्याची शक्यता. पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांना मोठा दिलासा. गोंदियाच्या देवरी ग्रामीण रुग्णालयातील कूलरच्या टबमध्ये पावसाचं पाणी साचलं, त्यामुळे डेंग्यूच्या अळ्यांची पैदास होत असल्याचा प्रकार. तर रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत तक्रारही समोर. रत्नागिरीच्या राजापूर नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडीला धक्का. काँग्रेस नगरसेवक अफरोज झारी यांचं जात प्रमाणपत्र अवैध. अफरोज झारी यांचं नगरसेवक पदही धोक्यात. कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या एका डब्यामध्ये धूर निघाल्याची घटना. कर्जत रेल्वे स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर धूर निघू लागला, त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट. शॉर्ट सर्किटमुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज समोर. पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आषाढी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैलांच्या मिरवणुका, पूजा आणि पारंपरिक कार्यक्रमांनी गावागावात उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं. पुढे टॉप 9 इतर शहरांच्या बातम्या. अमरावतीच्या मेळघाटातील 4 आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं प्रकरण. मेळघाट कामगार युनियनच्या वतीने धारणीमध्ये आंदोलन करण्यात आलं. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची देखील मागणी. नागपूरमध्ये हुडकेश्वर पोलिसांना गुंगारा देत कुख्यात आरोपी फरार. शौचालयाला जाण्याच्या बहाण्यानं आरोपीचं पलायन. निष्काळजीपणा करणाऱ्या पोलिसांवरती कारवाईची शक्यता. साताऱ्याच्या माळमधील मोही गावामध्ये आता 70 टँकर्सच्या रॅलीने बेंदूर सण साजरा करण्यात आलेला आहे. तर पारंपरिक वाद्याच्या गजरात भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आपली बसच्या चालकाकडून महिला प्रवाशाला शिवीगाळ केल्याचा आरोप. महिला प्रवासी एनआयटी बस स्टॉपवरती उतरताना चालकानं दरवाजा अचानक बंद केला. चालकाला विचारणा केल्यावरती चालकानं शिवीगाळ केल्याचा देखील आरोप. जळगावच्या चाळीसगावमध्ये विविध शासकीय कार्यालयांचं लोकार्पण करण्यात आलं. मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा संपन्न झाला. जळगाव जिल्ह्याच्या काही भागामध्ये अजूनही दमदार पाऊस नाही, तर शेतकरी चिंतेत आहेत. तलावामध्ये केवळ 10% पाणीसाठा शिल्लक आहे. पालघरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातून उपहारगृहावरती एफडीएने छापा टाकलेला आहे. तर या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करण्यात आला. उपहारगृहामध्ये मुदत संपलेला अन्नसाठा आढळला, त्यामुळे कारवाई करण्यात आली आहे.